आज आपण बीटरूट राईस ही रेसिपी बघणार आहोत. एक मोठं बीट साल काढून किसून ठेवून दिलेलं आहे. एक वाटी 1 ते सव्वा वाटी साधारण लाँग ग्रेन राईस. ही जी चटणी मी ऑलरेडी करून ठेवलेली आहे, त्याच्यातले इन्ग्रेडियंट्स म्हणजे 4 चमचे खवलेला नारळ, ओला नारळ, 4 हिरव्या मिरच्या तिखट, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, आपले टेबल स्पून्स जे आहेत ते भरून तेल घ्यायचं आणि ह्याच्यात फक्त जिऱ्याची फोडणी बाकी. सो ह्याच्यात आता मी किसलेलं बीट घालते. उकळायला ठेवलेलं आहे. मुक्ती दे की पाणी उकळलं की अच्छा, डायरेक्ट तांदूळ घालाय का? आणि ही जी चटणी आपण करून ठेवलेली आहे, मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण आणि नारळ ओके, घ्यायची ती त्यात घालायची. म्हणजे मेन जो बापाला जे चव आहे ती आता म्हणजे या चटणीमुळे येणार आहे. ओके. हे मी आता छान मिक्स केलेलं आहे सगळं. चवीपुरतं आपण मीठ घालणार आहोत. ओके, बीटरूट राईस रेडी. बीटरूट राईस आणि सॅलड तयार आहे. मला सॅलड बघूनच फार टेम्प्ट झालं होतं. तो प्लीज, कसं वाटतंय? सॅलड एकदम मस्त आहे. हिरव्या चटणीमुळे बरी मजा आली आहे हो, आणि बीटाचा एक तो गोडवा आहे बरोबर. तो त्या याला कॉम्प्लिमेंट करतोय. बरोबर. म्हणजे खूप असं तिखट नाहीये पण पौष्टिक आहे. हो, आणि त्याच्यात त्या हिरव्या मिरच्या मी तुला जे म्हटलं ना, तर त्या आपल्या ज्या तिखटवाल्या असतात ना, त्या घालायच्या. कारण तू जे म्हणतेस ते पण बरोबर आहे, की बीटाचा एक जो नैसर्गिक गोडवा आहे, त्याला ते कॉम्प्लिमेंट करायला ना, थोड्या तिखटवाल्या हिरव्या मिरच्या वापरायच्या. त्याच्यामुळे भात असं गोड नाही नाही, शक्य नाही. कारण हिरवी चटणी त्याच्यात आहे. सो हे कॉम्बिनेशन आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींचं करून बघता येईल ना. अगदी नक्कीच. तुम्ही नक्की करून पहा आणि सांगा कसा वाटतो.